आणि माझा पण तो आक्षेप आहे. ह्याच्यामध्ये मी माझे इमोशन काय किंवा माझं म्हणणं काय हे लपून नाही ठेवणार तुमच्या सर्वांचं. सोपी गोष्ट आहे. मागच्या वेळेस जितके पडले होते ती जनसंख्या जितकी वाढते, पॉप्युलेशन जितकी वाढते त्याच्यानुसार जो वाढ व्हायला हवा होता तो पण आपल्याला नाही. आपण आपली हक्काची मतं गमावली आहेत का? तर नाही गमावली. आपल्या सर्वांना हे पण दिसत होतं की बाकीची मतं प्रवाहात येत आहेत, आपल्याकडे येत आहेत. जो गडबड झाली आहे ती गडबड झाली आहे, ती आपण बघू. पण जोपर्यंत फॉर्म 20 येत नाही आणि जोपर्यंत आपण सर्व एकत्र बसून बूथचा अभ्यास करत नाही आणि आपण शोधून काढत नाही की आपला पराभव नक्की कशामुळे झालाय, तोपर्यंत मला तुमच्या सर्वांकडनं एक कबुली हवी की कोणालाही दोष देणार नाही, राग धरणार नाही, रडारड करणार नाही आणि भांडणं हाणामाऱ्या करणार नाही. मान्य सर्वांना? पहिले आपण आकडेवारी घेऊयात, पहिले आपण त्याचा अभ्यास करूयात आणि मग आपण नक्की कारण शोधून घेऊयात की नक्की झालं काय. कारण माझ्या हिशोबाने आपण 4 पर्यंत पोहोचत होतो आणि तो तुमचा पण अंदाज होता. आपण सर्व ग्राउंडवरती काम करत होतो. प्रचारामध्ये लोकांचा कल कसा आपल्याकडे येत होता, वेगवेगळे समाज कसे जोडत होते, वेगवेगळे धर्म कसे जोडत होते हे आपण आपल्या सर्वांनी डोळ्यांनी बघितलं. त्याचं मतपेटीमध्ये आपल्याला रूपांतर होताना दिसलं नाही. पण जोपर्यंत आपण त्याचं विश्लेषण करत नाही तोपर्यंत एका माणसाला, एका व्यक्तीला, एका समाजाला, एका धर्माला राग धरून ठेवणं, त्यांना दोष देणं किंवा त्यांना धारेवरती धरणं हे चुकीचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला आपली कारणं कळत नाहीत की आपला पराभव नक्की कशामुळे झालाय तोपर्यंत आपण कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार. दुसरी गोष्ट ही समजून घेतली पाहिजे आपण सर्वांनी की आपण राजकीय काम करतोय, आपण एका पक्षाचं काम करतोय, आपण भारतीय बौद्ध महासभेचं पण काम करत असू, आपण धम्माचं पण काम करतोय. पण राजकीय काम करत असताना आपण पहिले प्राथमिक कसं काम करतोय तर आपल्या आंबेडकरवादी चळवळीचं. आणि चळवळ कुठपासून सुरुवात झाली आहे आणि आज कुठपर्यंत पोचली आहे ह्या सगळ्याचा आपण विचार करा. 1 निवडणूक हारलो, 2 निवडणूक हारलो ह्याच्यामुळे कोणी साला आपली चळवळ संपू नाही शकत, एवढं आपण लक्षात ठेवा. आपली चळवळ इतकी कमजोर नाहीये की एका निवडणुकीमध्ये ती संपू शकते. आपल्याला काय काय भोगायला लागले पहिल्या भारीपच्या दिवसांपासून की या जिल्ह्यामध्ये काय भोगायला लागले हे तुम्ही सर्वांनी बघितले. आणि आजवर आपण किती मोठी ताकद उभी केली आहे ही आपण सर्वांनी जिल्ह्यात बघितली. 1-2 निवडणुकांचा निकाल आपल्या हिशोबाने नाही लागला म्हणून कोणी नाराज व्हायचं नाहीये, कोणीही लढण्याची ताकद सोडायची नाहीये आणि ही आंबेडकरवादी चळवळ पुढे नेऊन मोठी करून भारतभर पसरायची जी आपल्यामध्ये जिद्द आहे, आपल्या तरुणांमध्ये ती जिद्द कोणीही सोडायची नाही. कबूल आहे सर्वांना? मग आता आपण सर्वांनी एक ठरवूयात